डीजीपी नगर क्रमांक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। डीजीपी नगर क्रमांक 1 मध्ये भर पावसात बुधवारी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। फर्निचर, इलेक्ट्रिशियन, टाइल्स, मंडप, गॅरेज असे इरिगेशनचे जागेवर अतिक्रमण केलेले 36 गोडाऊन 5 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। महापालिकेने एक दिवस आधी सांगून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी येऊन सकाळी 10 वाजता ही अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली। यावेळी बघ्याची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती। काही वेळ ट्रॅफिक निर्माण झालेलं होतं। काही गोडाऊन मालकांनी आपल्या महागड्या मशिनरी या ठिकाणी हलवून दिल्या आहेत। जवळपास 36 दुकानांवर भर पावसात ही कारवाई अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली व तसेच या कारवाईला पोलिसांचा बंदोबस्त होता। इंदिरानगर व उपनगर पोलीस स्टेशनने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। यावेळेस इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे हे अतिक्रमण मोहीम दरम्यान स्वतः उपस्थित होत्या। महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे, उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दखणे तसेच विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, अतिक्रमण पूर्व विभाग, नवीन नाशिक विभाग, सातपूर विभाग, नाशिक रोड विभाग, पश्चिम विभागाचे गुणवंत वाघ, जीवन ठाकरे, प्रवीण बागुल, निखिल तेजाडे, प्रभाकर अभंग, भगवान सूर्यवंशी आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व विभागांचे विभागीय अधिकारी तसेच अतिक्रमण विभागाचे जीवन ठाकरे, प्रवीण बागुल, निखिल तेजाड आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।